नम पार्वती पते हर हर महादेव. नमस्कार. ब्रह्मांड नायक शिव चॅनलवर सर्व भाविकांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळच्या विशेष भागात आपण ऐकणार आहोत श्री काशीखंड कथासार ग्रंथाचा अध्याय 2. या अध्यायाचे महत्त्व आणि लाभ. या दुसऱ्या अध्यायाचे नाव विंध्याद्री वर्णन असे आहे. यामध्ये देवर्षी नारद विंध्याचल पर्वतावर कसे पोहोचतात, तेथील निसर्गाचे अद्भुत वर्णन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणसाला विनाशाकडे नेणाऱ्या अहंकार आणि चिंतेचे काय परिणाम होतात याचे अत्यंत मोलाचे ज्ञान सांगितले आहे. शास्त्रानुसार हा अध्याय श्रवण केल्याने मनुष्यातील अहंकार नष्ट होतो, मानसिक चिंता आणि तणावातून मुक्ती मिळते आणि जीवनात सद्बुद्धीचा उदय होतो. चला तर मग वेळ न घालवता अत्यंत शांत चित्ताने या पावन कथेचे श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. मग ब्रह्मसुते पुढे येता, तव देखिली शीतकराची दुहिता. त्या नर्मदेसी झाली वंदिता, नारद मुनी तो. ती ऐसी मिनिली असे कावेरी, त्या संगमी मुनी स्नान करी. दर्शन करुणी ओंकारी, मग नमन करी तसे. मग पवन वेगी निघता झाला, तो पुढे विंध्याद्री देखिला. मग तो नारद संतोषला, देखुनी या रमणीय वन. देखिली गिरीची शिखरे, ती 21 खणाची दामोदरे. जैसी का गंधर्व नगरे, उद्भवली स्वर्गी. देखिल्या असंख्य वनस्पती, मज वर्णावया कैची मती. परी संकलित श्रोतया प्रती, करू निरूपण. नाना जातींचे वल्लीभार, वल्लवेष्टित तरुवर. आम्रवृक्ष औदुंबर, सायुधुरे अंजरिते. कुडे आपटे धामनी, खदिर हरडे व्याहाडोनी. बोरटिया शार्दूल आणि नभचुंबित संख्यात. चिंचा जांभळी बदरी, बाबळी नारंगी घोट बोरी. राय आवळे भोकरी, सालफळी बहुसाल. बिल्व मधु वृक्षाची दाटणी, देवदार आणि टेंभुरणी. ताडमाड मालनी, कितेक बिबी पांगरे. फणसी गंभीरी नारिकेळी, कपित वृक्ष कर्पूर कर्दळी. मांदार वृक्ष द्राक्ष फळी, फळली या बहुसाल. जाई जुई आणि केतकीती, मोगरा शतपत्रा मालती. बकुळ शेवंती बहुजाती, आणि कपारी जातक. ऐशा वनस्पती सांगता, स्कंद पुराणे असे विस्तीर्णता. परिसंकलित बोलिल श्रोता, श्रवण केली पाहिजे. ऐसी ते वनस्पती ध्रिया, वसे पूर्ण विंध्याद्रीची ठाया. तरी ते आता वर्णवया, कैसी मती मज असे. तरी ते वनस्त्रिया आता कैसी, रची जे हस्तपादके केसी. अंबरभूषणे दिजे तेसी, ती कायसी कवन. वातरी लक्ष्मीचे भूषण आणि जे, तेची वनस्त्रियेची दिजे. एरवी आणखी मिळविजे, कोठुनी तरी श्रोते हो. ऐसा जरी बोलावा प्रश्न, श्रोता तरी बहुविचक्षण. ती लक्ष्मीची भूषणे मिळवून, केवी घडवेल वनश्रिया. तरी असो द्वैतवाणी, आता असे जे स्कंदपुराणी. तेची लेऊ श्रवणी, श्रोत याचे आदरे. वनश्रियेची भूषणे आणिलो, तेने लक्ष्मी शृंगारली. की ते विष्णुकांता अवघी घडली, वनस्पतीची चपई. तरी वनस्पती कैसी ते कवन, वृक्षवल्ली धान्यादी तृण. तेथे हरिहरा विरंचीचे मन, विश्रांती पावे सर्वदा. तरी ते दिव्य वनस्पतीची, आरंभिले कांता हरीची. हे होय वनश्रियेचे सहोदरी साक्षात. दिव्यवल्लीचे जे फळ, तेची काय वनस्पतीचे मूळ. त्या तळी ते करकमळ, की जे ती रभा पुष्पाचे. ब्रह्मवृक्षाचे जे पुष्प, तेची वनश्रियेचे नास. वैडूर्यवल्ली सुहास्य, अदरपुटी सर्वदा. दिव्य तेजमय जी कमळे, परिमिनिली सुनील अळीकुळे. तिची जाना चुचुक्षु बुळे, वनश्रियेची शोभिवंत. दाडिमी बीजे दशना, मध्य 16वी दळाची रसना. दिव्य तेज भूषण श्रवणा, तरुण वृक्ष गर्भाची या. कपितरुची फळे सदट, ती वक्षस्थळीची पीनकूट. ऊर्ध्व उदरी रोमरेखा सुबट, केतकी दळ गर्भांचे. तैलपुष्पांची सखोल नाभी जान, रंभास्तंभ दिव्यचरण. आता जे अंबरभूषण, ते कवन काय. प्रोत सुरंबीचे गर्भपत्रे,
तेची शुद्ध कायशी वस्त्रे, सुवर्ण फळेची मानके विचित्रे, तोची हार कंठी, दुमलता जे अचळ, तेचे वनस्पतीचे पट्टकुळ, चंपक वृक्षाचे जे कमळू, तेची मुक्त नासिकी, ब्रह्मांडीची आकळिका, त्या वनस्त्रियाच्या अंगोळिका, त्याच परी रत्नजडित मुद्रिका, रुद्राक्ष फळ तरुचिया, सुवर्ण कमळ विकसे, तेची वनस्त्रियेचे मौळी विलसे, बाळी कुंकुम रेखिले दिसे, डाळिंबी पुष्पाचे, लक्ष्मी वनस्त्रिया आपण, हे वनस्पतीची घडले संपूर्ण, मग तियसी समर्पण, केली नंदीने हरिसी, नंदी मुख जन्म कमळ जेसी, तरी वनस्पतीची घडली कैसी, ते संकलित श्रोत्यासी, करून निरूपण अवतारा, महाप्रळयाचे अवसानी, देवासी होत असे महाप्रळनी, तो काकुळती लागती भिवनी, रिगती गिरी कंदरी, ते ब्रह्मादिका होत असे वळसा, ते जुनी शक्ती गृहवेवसा, मग भांबावती दशदिशा, मौने महदादीचे, तै लक्ष्मी विसरे हरी, मग भोबाईत दीर्घस्वरे, अहो वनश्री अवधारी, चरण आले तुझ लागी, अहो वनस्पती सकळ जनो, श्रीहरी गेला मज सोडूनी, तुम्ही रक्षावे मज लागुनी, म्हणून आले या ठाया, ते सर्व शृंगारीसी कामिनी, राहिले वनस्पती घटी व्यापुनी, जैसी शुक्ती गर्भी लसे खानी, मुक्ता फळांची पई, ते 101 संवत्सर जपती, वरुणाग्नी समरी, ते 101 संवत्सर जपती, वरुणाग्नी समीर, करावया लागी सहार, चहू खानीचा एकदाची, मग येता प्रळयाचे अवसान, तेव्हा वनस्पती बक्षिती वरुण, मग शतवर्ष वृष्टी करून विनाश करी, मग ते जळे कोंदले त्रिभुवनी, तयासी सहार तसे प्रळयवनी, मग असे त्रिलोक्य व्यापुनी, महाज्वाळा तेची पै, ऐसा त्रिभुवनीचा ज्वाळ तो, महाप्रळयाचा वडवानळ, त्यासी जोडपुनी करी कवळ, महाचंडवात तो, चंडवात कोंदटला तो, महदाकाशे ग्रासिला, महातत्वी समरस झाला, पंचभूतांच्या वरुणे बक्षेल्या वनस्पती, त्यांच्या गटी लक्ष्मी होती, मग तया वरुणाप्रती बक्षिली वडवानळे, मग ते त्रिभुवनाची ज्वाळ लहरी, चंडवात बक्षी झडकरी, मग राहिली तया भीतरी बीज लक्ष्मीचे, तैया तिचा अवतार उद्भवला नंदिकेश्वर, मग तयाचे मुखी उद्भवला जन्मंकुर, लक्ष्मीचा ते वेळे, मुख कमळी जन्म लक्ष्मीसी, म्हणून नाम तियेसी, मग ते समर्पिला विष्णूसी, नंदिकेश्वर ते धवा, नवलकर्णी करते याची, कोणा न कळे सर्वताची, मग पाये भावार्थ सत्याची, कैसे काय योजिते तो, नंदीचे वदना माझारी, रसना मुख देतसे लहरी, लक्ष्मी उद्भवली ते सागरी, म्हणून सिंधुजा नाम पावली, ऐसी प्रळयाची जी अत्यंत युक्ती, महालक्ष्मी सांगे अगस्त प्रती, ते कथा असे जी पुढती महाप्रळयाची, हे सांगायचं काय कारण, नारदी देखिले विंदाद्रीचे वन, म्हणून सांगितले गुणवर्णन, लक्ष्मी वन स्त्रियेचे, तरी आता ते वनश्रियसी, मंदिरी दामोदरे पाहिजेत जैसी, ते वनस्पतीमध्ये कवन कैसी, ते करू आता निरूपण, नाना जातीचे दिव्य तरुवर, एका माझी एक गुंतले अपार, तेथे मार्गडाचे सहस्र कर, संचरोन शक्ती सर्वथा, गिरी मस्तकीची निरे, तळवटा दवती उरगारे, तेने भरली ती सरोवरे पूर्णार्थाची, तेथे क्रीडिती हंस चकोर, आणि दीर्घ ध्वनीचे मयूर, तेथे उद्भवती पंचम स्वर, कोकिळादी पक्षियांचे, तेथे नाना जातीयांच्या शब्दध्वनी, की त्या श्रुती त्राहटती वैखरणी, त्या वनश्रीचे भवानी होत असती गायने, तेथे पर्वतांची महाकंदरे, वरी द्रुम पटले शिखराकारे, तीच काय होती दामोदरे वनश्रियेची, ब्रह्मकुमिदिनीची कमळे, तीच विकासली इंदू कोटी मंडळे, त्यासी वेष्टिली नक्षत्र सकळे, त्या श्वेत पुष्पायती, चंपक वृक्षाची फुले उदित, त्याची दीपिकानी ज्योत, तेज बहुत, तेथे षटपथ झेपावत, तेची होती तेथे पतंग, ऐसे वाखाणिता वनश्रियसी, उपमान
पुरे त्रिलोक्यासी नाना सुगंध जातीसी कमन श्रद्धा कैसी करी. ऐसा तो विंध्याद्री आपले धामी द्विरूप म्हणवी जे स्थावर जंगमी. तेने ब्रह्मपुत्र देखिला योमी येता नारद मुनी तो. देखिला ब्रह्मचर्य को कासोटा मृगाजीने शोभला जोगता. दंडकमंडलू मस्तकी जटा वात स्पर्शे उडताती. ऐसा उदतो योगीराज तो महाज्ञानी त्रिलोक्य पूज्य. दिव्य देही दिव्य तेज सूर्यमंडळ जापरी. ऐसा तो ब्रह्मचारी ब्रह्मवंद जवळी आला मुनी नारद. मग तेने दिला आशीर्वाद विंध्याचलासी. मग विंध्याद्री बद्ध करसी नमस्कारी नारदासी. म्हणे सकळ जन्म आजीसे दिवशी आले मुनी मम ठाया. मग झाले क्षमालिंगन विंध्याद्री करिता झाला स्तवन. म्हणे पळजी माझे जप तप साधन जे दर्शनास वय आले ती. जन्मांतरीचे यज्ञ होम साधिले होते व्रतनेम. ते आजी सुपळ झाले नाम धराधर माझे की. तरी माझे नाम जे धराधर तेने धन्य देखिला योगेश्वर. आजी माझा पुण्य तरुवर फळलासे बहुफळी. ऐसे विंध्याद्री स्तुती करीत परी सोनी विश्वासला ब्रह्मसुत. मग क्षण एक राहुनी निवांत लाविले नेत्र तयाने. जेवी समरी शस्त्रगात महाक्षत्रिय मूर्छित. तैसा तो खोचला ब्रह्मसुत विंध्याद्रीचे वचने. मग शैलवदे नारदा प्रती स्वामी का तुम्ही विश्रामले ती. क्षमा करुनी मज प्रती श्रवण करावा स्वामीया. मग नारद वदे मधुरवाणी आम्ही गमन करीतो त्रिभुवनी. परी विपरीत एकली श्रवणी आजी या वेळे. धराधर नाम तुझ प्रत हे तुझ्या ठाई विपरीत. ते ऐकले आजी सत्य म्हणून मौन धरियले. धराधर नामाचे गिरीवर तेही नाही म्हणवित धराधर. परी तुझ्या ठाई ये अगोचर ऐकिली जाण एकाळी. शैल हे नाम नव्हे तुझे या नामाचे असे थोर ओजे. तरी प्रत्युत्तर परिसे माझे गिरीवरा तू ये समयी. अष्टकुळाचळ रचिले पृथ्वीवर अवधी यांचा स्वामी हेमाद्री. नाही अनुवादली त्याची वैखरी हे गुण नाम जाणावे. अरे धराधर नाम त्या मेरूचे सर्व गिरीवर दास्य करीती त्याचे. हे वृथा उत्तर तुझे वैखरीचे अनुवादलीसी गिरीवरा. मग विंध्याद्री वदे प्रत्युत्तर काळजी वाखानिता मेरू गिरीवर. मज उन महिमा थोर कैसा पाहिजे आजी तो. मी समर्थ विंध्याचळ मजसी तो न तुळे उदयाचळ. अग्नी कोणीचा महिमिळ लिंग पर्वत तो असे. दक्षिणस असे मैलागिरी त्यावरी चंदन तरु वेष्टिले विखारी. इतुकीने तो महिमासरी केवी पावेल आमुची. हे मुकुट असे नैऋत्य कोणी तो क्षितिकुटच आमुचे मनी. इतुकेन तो आम्हाहुनी केवी थोर म्हणवितसे. पश्चिमे असे गंधागिरी गंधर्व असती त्या पाथरी. इतुकेन आमची सरी कैसी पावेल कळेना. वायव्य दिशेस असे षटपर्वत त्यावरी वसत असे मारुत. इतुकेने तो महिमंत केवी मजवून आगळा. उत्तरे क्षीरा नवाचे तिरी पर्वते असे मंदारगिरी. त्याचे मस्तकी त्रिपुरारी होता 80 सहस्र वर्ष. रुद्रगिरी असे ईशान्य कोणी तेथे असती 11 शूळ पाणी. तो आमुचे स्पर्धे लागुनी तुळेल कैसा नेनवे. अमृतवल्लवी असती द्रोणाचळी म्हणून श्रेष्ठ तो या भूतळी. परी आमुचे स्पर्धेची नवाळी पावेल तो कैसोनी. तुम्ही वाखानिता ज्याचे महत्व त्या हेमगिरीस सकळांचे स्वामित्व. परी त्याच्या ठाई असे जडत्व तो आम्हा केवी तुळा पाहे. ऐसी कुरी न्यूनता क्रोध नावेरीची ब्रह्मसुता. त्यानंतर झालसे बोलता विंध्याद्री पाहे पहा. गिरीचा प्रताप सर व्यर्थ आपणा मनाविसी समर्थ. ऐसा कोणता रे पुरुषार्थ असेल तुझ्या न कळे तो. पुढीलासी बोले अपमानी आपुला सांगे पराक्रम सद्गुणी. तो जन्म पावे अधमखानी सुकरादी पशु यातीचे. आपणासी नसे ज्ञान त्रिशुद्धी पुढीला ते नाना प्रबोधी. नमुजे वेदार्थाची शुद्धी तो होय वन सुकर. फुकटची मान्य होय लोकासी पुढीलाचे महत्व विभरसी. जो बोलिले महामूर्खेसी तो मूर्ख एक सहस्रात. सुबुद्धीचा नेने विचार आणि धरी जाणीवेचा अहंकार. दृढ होईल राजंधुर वृक्षकोटीचा. सत्यासी म्हणे हे वृथा
आणि खंडी जो शुद्ध वेदार्था तो जाय जी यमपंथा चंद्रार्कवरी जानपा सत्याचा मानी त्रास असत्याचा करी हव्यास तो निश्चय जाणावा पुरुष अल्पायुषी सर्वदा सत्पुरुषाची करी निर्भरसी आणि खंडी पुढिलांची आशा तरी तो होय यमदंडे पिसा 30 सहस्र वर्षेवरी उगीच मान्यता अवघे पुढीला आपुले श्रेय सांगे परद्रव्य हरणी चित्तवृत्ती न भंगे तो एक मूर्ख जाणावा सत्पात्र देखिल्या दृष्टी न वचे त्याची भेटी न्यायोपार्जित दिजे धान्य मुष्टी ते कोटी पुण्य जाणावे अन्यायाने द्रव्य हरी आणि जो ब्राह्मण भोजन करी तो दाता गिरी कंदरी भोगी नाना योनी निरंतर ऐशा धर्माची या युक्त नारद सांगे विंध्याद्री प्रती आता तुम्ही व्हावे गा क्षितिपती विंध्याचळ पर्वताचा आता तू करसी मेरुशी स्पर्धा तरी शैला मान्य होसी रे विविधा परी मेरू तुल्य न होसी कदा तरी करावे मेरूचे दास्य तू वानिशी दिले गिरीवर आता पृथ्वीवरी तुची थोर ऐसे वदुनिया ब्रह्मकुमार निघता झाला तेथुनिया आता स्वस्त नादगा आपले मंदिरी तू एक थोर पृथ्वीवरी ऐसे म्हणून या जडकारे निघाला मुनी नारद तो स्वर्गपंत क्रमी मुनीश्वर तो शैल झाला चिंतातुर म्हणे माझा न घडे आदर नारद मुखे प्रकटे चिंतेची अवस्था तो नर अंतरला आत्महिता चिंतेने चंचल होय काता पद्मनाभीची ते दवा चिंता प्रहरी सद्बुद्धी चिंता उद्वी विपरीत बुद्धी चिंता विमुख करी सिद्धी साध्य ते असाध्य करीत असे चिंतारणी पडल्या पुरुषा मग विसरे गृह व्यवसा प्राप्त होय उत्तर दशा हे कारण चिंतेचे चिंता प्रवर्ते जयानरा तै आहोटे दिसे वाद मृत करा कृश भाव या शरीरा हेची होय मूळ चिंता चिंतार नवाची लहरी येती तै पियुषाची हाल आले होती क्षुधा अविट सुस्पती अरुची होय नरासी चिंतेने प्रवर्ते मौन तेने होय हृदय शून्य स्वस्थ असता दिसे न्यून पदार्थ मात्र देहासी चिंता हरवी द्रव्यार्थ तेने दिसे मंद पुरुषार्थ चिंतेस प्रहरी तो समर्थ त्रिलोक्य माझारी विनाशे देहाची धारणा अकल्प होय हरिस्मरणा पालटी हृदयाची वासना मग तो दैवहीन सहजची ऐसा तो विंध्याद्री चिंतारणी पडला भारी मग चिंता प्रहरुनी स्मरी काय एक मानसी मने विरीचाचा तो आत्मज नारदा माझे तेज पुंज तो की आला सहज श्रद्धा भक्ती न घडे मज असते जळो माझे सामर्थ्य पूर्ण पूजेला नाही विधिनंदन आता त्या समान पात्र आण भेटले कोठे नेनवची सर्व सामग्री असून गृहमेळी इष्टमित्र आली ती काळी तयासी वंचितो या भूतळी महामूर्ख जाणावा तत्पात्र देखुनी दृष्टी त्यासी दवडूने घातले नेटी तो महापातकी सृष्टी धराभार जाणावा आता असो हा धर्मचार विंध्याद्रीने स्मरिला विचार म्हणे आता पुरुषार्थ न करी जोवर तो निंद्य जगी जाणावा तयासी ऐसी ना पारत्रिक जोडले संसारी निष्फळीचे क्रमिले असे तृण पर्णवाते उडविले तया मृत्यूलोक ना स्वर्ग आता तरी धरू पुरुषार्थ पूर्ण करू सर्व मनोरथ मग मी होईन समर्थ कुळा कुळा माझारी मग देही कल्पनीय प्रसंग उठवला मनोवृत्तीचा वेग मग क्रमिता झाला ऊर्ध्व मार्ग गगनोद्वरी जैसा सोमयागाचा धूम उद्भवता लोपे योम की तो संपूर्ण विहंगम संचरे गगनोदरी की महाप्रलयाचे अवसानी आकाश पडो पाहे मेदिनी म्हणून स्तंभ उद्भवली गगनी पाताळ पुटी उनिया ऐसा ऊर्ध्व वाढिन्यला विंध्या केली सुवर्ण चळाची स्पर्धा मग वसुमती झाली द्विधा उत्तर दक्षिण द्विभाग मेरुहुनी 4 कोटी संचरला नाभाचे पोटी मग मौन अवलंबून योमपुटी राहिला निश्चळ शिवदास गोमा विनवी श्रोता कथेसी श्रवण अर्पिजे आता हो दिजे परिपूर्णता एकाग्र मनाची इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे विंध्याद्री वर्णन नाम 2 अध्याय गोढा श्री सांब सदाशिवर्पणमस्तु शुभम भवतु
श्रीरस्तु इति द्वितीयाध्याय समाप्त. तर भाविकांनो, अशा प्रकारे आज आपण श्री काशीखंड कथासार ग्रंथाचा दुसरा अध्याय पूर्ण केला आहे. नारद मुनीच्या शब्दामुळे स्वतःच्या मोठेपणाचा गर्व झालेला विंध्याचल पर्वत सूर्याचा मार्ग रोखण्यासाठी आकाशात थेट 4 कोटी अंतरापर्यंत वाढला आणि तिथेच निश्चळ झाला. यामुळे संपूर्ण पृथ्वीवर आता कोणता मोठा प्रसंग ओढवणार आहे हे आपण पुढच्या अध्यायात ऐकणार आहोत. उद्या सकाळी ठीक 7 वाजता येणाऱ्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण ऐकणार आहोत की विंध्याचलाने सूर्याचा मार्ग रोखल्यामुळे संपूर्ण सृष्टीवर अंधार कसा पसरतो, सर्व देव व्याकुळ होऊन ब्रह्मदेवाकडे कसे जातात आणि सृष्टीला वाचवण्यासाठी अगस्त्य ऋषींना कशी प्रार्थना केली जाते. उद्या सकाळी ठीक 7 वाजता येणारा तिसरा अध्याय ऐकायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शिवभक्तांसोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आपल्या ब्रह्मांड नायक शिव चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7 वाजता तिसऱ्या अध्यायासह. तोपर्यंत हर हर महादेव. ओम नमः शिवाय.